राज्याच्या अर्थसंकल्पात सांगली दुर्लक्षित. कौलापूर विमानतळाबाबत मौन. रस्ते, उद्योग, पर्यटन प्रकल्पांसाठी इतर जिल्ह्यांना हजारो कोटी. पूर नियंत्रणाची 2,240 कोटींची घोषणा आधीच. अर्थसंकल्पात केवळ अंमलबजावणीस मंजुरी. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात राज्यभरातील पायाभूत सुविधा, विमानतळ विकास, नदीजोड, पर्यटन प्रकल्प, उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी जाहीर केलेल्या आहे. सांगली जिल्ह्याच्या वाट्याला मात्र ठोस अशी कोणतीही योजना किंवा आर्थिक तरतूद आल्याचं दिसून येत नाही. कौलापूर विमानतळाबाबत अनेक घोषणा झाल्या आहेत, मात्र कौलापूर विमानतळाबाबत अगदीच मौन बाळगले आहे. जिल्ह्यातील अर्थसंकल्पात विकासाच्या अपेक्षा अपूर्ण राहिल्याची भावना व्यक्त होते आहे. विमानतळ विकासाच्या बाबतीत राज्यातील विविध भागांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे. भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं सांगण्यात आले. गडचिरोली येथे ग्रीनफील्ड विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तसेच लातूर, बारामती, अमरावती विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली. शिर्डी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, रत्नागिरी, यवतमाळ आणि कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची कामे सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. मात्र कौलापूर विमानतळाचा उल्लेखही झालेला नाही. सत्ताधाऱ्यांनी कौलापूरला विमानतळ होणार अशी घोषणा लोकसभा, विधानसभा निवडणूक तसेच महापालिका निवडणुकीवेळी केली होती. मात्र मंत्रालय स्तरावर बैठकाही झालेल्या आहेत, पण अर्थसंकल्पात कौलापूर विमानतळाबाबत काहीही उल्लेख नाही. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी रस्ते, पर्यटन प्रकल्पांची घोषणा होत असताना सांगली जिल्ह्यासाठी मात्र कोणतीही महत्त्वाची योजना किंवा तरतूद नसल्याचं दिसून येत आहे. जिल्ह्यात मोठे उद्योग नाही तर लघु आणि मध्यम उद्योगांसाठी विशेष योजना, उपक्रम दिसत नाही. त्यामुळे रोजगार निर्मिती कशी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 प्रस्तावित करण्यात आलेली आहे. पण सांगलीच्या सर्वंकष विकासासाठी अशी एखादी योजना का आकाराला येत नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होतो आहे. महाराष्ट्र राज्याचे 2025-26चे बजेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल विधानसभेत सादर केलं. 1 ट्रिलियन इकॉनॉमीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांना सांगली जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ता माझी विनंती आहे, त्या 1 ट्रिलियनमध्ये माझा सांगली जिल्हा कुठं आहे? आमच्या इथं कौलापूर विमानतळाच्या बाबत महापालिकेची याला घोषणा केली, विमानतळ मंजूर करतो. त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, नेते असतील, मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा दौरा असला की फोटो काढायचे, रील काढायचे, पेपरला बातम्या द्यायच्या आणि विमानतळाचं काम चालू आहे म्हणायचं. मात्र बजेटमध्ये शून्य तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीनं ड्रायपोर्ट असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, आमच्या शेरी नाल्याच्या STP प्लॅनसाठीचं बजेट असेल, वारणा उद्भव योजना असेल, थेट चांदोली धरणातलं पाणी उपशाचा विषय असेल, अशा कुठल्याच धोरणात्मक बाबतीत आमच्या बजेटमध्ये 1 रुपया धरण्यात आलेला नाही. आणि आमची लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री साहेब फक्त रस्ते, गटारी ह्याच्याबाबतच निधी खर्च करण्यात मशगूल आहेत. मात्र धोरणात्मक निर्णय घेऊन इथला उद्योग, रोजगार वाढावा यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे ह्या बजेटचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ ह्या अजून अंतिम बजेट करायच्या आधी या सर्व बाबींसाठी आर्थिक तरतूद करून कामकाज करावे, अन्यथा फार मोठ्या रोषाला सामोरं जावे लागणार आहे. काल जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला म्हणण्यापेक्षा जो संकल्प महाराष्ट्राच्या आगामी धोरणाच्या दृष्टीनं त्या जर अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला यातनं काय मिळालं आहे? शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळणार होती, ती कर्जमाफी बट्ट्याबोळ झालेला आहे. 2025 अखेर ज्यांची थकबाकी आहे, म्हणजे आता 2026 चालू आहे आणि मागच्या मार्चला लोकांनी जी रिन्यू केलेली कर्ज आहेत ती सुद्धा निम्म्यापेक्षा कमी आहे. म्हणजे लोकांची सरळ सरळ डोळ्यात माती घालण्याचा हा प्रकार आहे. शहरी भागासाठी कुठलंही नियोजन नाही, कुठलंही धोरण नाही. इन जनरली अखंड अर्थसंकल्प पाहताना वाधवनचं जे महाराष्ट्र गुजरातच्या बॉर्डरवर जे नवीन पोर्ट तयार होणार आहे त्यावरचा जास्त फोकस यामध्ये दिसला. यामध्ये महाराष्ट्र कुठंच दिसला नाही, मराठी माणूस कुठंच दिसला नाही, शेतकरी कुठंच दिसला नाही. बडा बांबू पोकळ वासा अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प राज्य शासनानं सादर केलेला आहे. यामध्ये ना शेतकऱ्याचं हित आहे, ना व्यापाऱ्याचं हित आहे, ना GST मधनं कुठली तरतूद केलेली आहे, ना इन्कम टॅक्समध्ये कुठला टप्पा वाढवलेला आहे. लोकांच्या मध्ये येणारा रुपया आणि जाणारा रुपया प्रचंड तुटीचा असा अर्थसंकल्प
27,000 कोटी 27,00,000 कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प या सरकारनं सादर केलेला आहे. येणाऱ्या रुपयामध्येच इतकी परिस्थिती दयनीय आहे, तर जाणाऱ्या रुपयाचा खर्च दाखवला आहे. हा सगळा बेभरवशाचा अर्थसंकल्प राज्य सरकारनं सादर केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्र राज्याचं आर्थिक बजेट काल माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सादर केलं. हे बजेट सादर करत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा त्यांनी केलेली आहे. ही कर्जमाफीची घोषणा करत असताना त्यांनी शेवटी म्हटलं की पात्र शेतकऱ्यांनाच या आर्थिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याचा अर्थ असा की ते अटी आणि शर्ती ही नक्कीच घालणार आहेत आणि त्या अटी आणि शर्ती जर घातल्या तर या महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं खरं तर आम्ही पहिल्यापासून मागणी करतो आहोत की सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, परंतु सरसकट कर्जमाफी अशी कुठेही त्यांनी त्याच्यामध्ये शब्द आला नसल्याकारणानं नक्कीच ते अटी शर्ती घालणार आहेत. आणि हे करत असताना परत त्यांनी हेही केलेलं आहे की 2 लाखापेक्षा जास्त ज्यांचं कर्ज आहे त्या कर्जधारकांनी वरची रक्कम भरल्यानंतरच त्यांना 2 लाख रुपयेचा लाभ मिळणार आहे अशी अट त्याच्यामध्ये असणार आहे. रेग्युलर कर्ज ज्यांचं आहे त्यांना फक्त त्यांनी 50,000चं प्रोत्साहन अनुदान मिळेल अशा प्रकारे त्यांनी जाहीर केलेलं आहे. परंतु ही 50,000ची रक्कम अत्यंत तोकडी आहे. ती रक्कम वाढवण्यात येऊन जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून किमान 1.5 लाख रुपये द्यावेत अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आम्ही करत आहोत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.